कालच्या भागामध्ये मला कमेंट आली होती की तुम्ही काय बोलताय तुमचं तुम्हाला तरी कळतंय का. मी कालचा आवाज माझा खूपच लहान होता. खरं तर मला बरं नव्हतं, या कारणाने माझा आवाज त्या व्हिडिओमध्ये लहान होता. पण खरंच तुम्ही कधी कधी प्रेक्षक लोक कधीच समजून घेत नाही, याचं मला खेद वाटतं. चला तर जाऊ दे, ते सगळं सोडून देऊया, आजच्या भागाला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण पाहतो की जयंत जो आहे तो जानूला म्हणत असतो की झालंय का तुझं मन खाली, म्हणजे तुला आता ज्या काही गोष्टी बोलायच्या होत्या त्या बोलून झाल्या आहेत का. म्हणजे कसं, रात्री झोपायच्या आधी सगळं काही बोललं ना की जरा फ्री वाटतं ना, म्हणून आपलं तुला विचारलं. हो हो, आता वाटतंय मला बरं, असंही ती आता म्हणत असते. दुसरीकडे ती त्याचे आभारसुद्धा मानते. इकडे आता सकाळ झालेली असते. तेच आता भावनाला सिद्धूने चहा आणून दिलेला असतो. सिद्धू जेव्हा चहा आणून देतो तेव्हा मात्र आता भावना म्हणत असते की तुम्हाला माहीत नाही का, मॉर्निंगच्या चहासोबत मला पेपरसुद्धा लागतो, तर न्यूजपेपर तुम्ही आणून नाही दिलात मला, असंही आता तोही म्हणत असते. जेव्हा आता ती ह्या सगळ्या काही गोष्टी बोलते ना, तेव्हा मात्र आता तो पाहतच राहतो. आणि मग तो तिला म्हणतो की काय, म्हणजे न्यूजपेपर विसरलो मॅडम, नेक्स्ट टाईमपासून लक्षात ठेवतो. कारण आता ती निवडणुकीला उभी राहिली होती, त्यामुळे तिला तसं वाटत होतं. इकडे आता जे तयार होऊन श्रीनिवास बाहेर आलेले असतात आणि बाहेर येऊन ते आता लक्ष्मीला म्हणत असतात की काय झालं, चल आपल्याला जायचं आहे ना डिलिव्हरीसाठी, कुठे कुठे डिलिव्हरी करायची आहे त्या मला सांग. लक्ष्मी म्हणत असते तुम्हाला मी कालच सांगितले, तुम्हाला मी कुठेही सोडणार नाही आहे. त्यावर ते लक्ष्मीवर चिडतात आणि तुझं काय चाललं आहे कालपासून, मी कालपासून बघतोय, काल भावना आली होती म्हणून मी काही बोललो नाही, पण आता मला बोलावं लागतं आहे, का असं वागतेस तू, हां का अशी करतेस तू ते तर सांग. अगं मी डिलिव्हरी पोचवायला जातो आहे तर त्याच्यात काय बिघडतं आहे. काल बघितलं मी तुमचं काय झालं होतं, काल तुम्हाला आठवतही नाही आहे की तुम्ही कुठे कुठे गेला होतात, मग आता मी कसं तुम्हाला सोडू सांगा ना, मग मला टेन्शन नाही का येणार या सगळ्या गोष्टीचं, असंही ती आता म्हणत असते. जेव्हा आता या सगळ्या काही गोष्टी ती बोलते ना, तेव्हा कसं कसं आता समजावलं जात असतं. तेव्हा ते म्हणतात की माझ्या बाबतीत तू कुठचाही चुकीचा गैरसमज करून घेऊ नकोस, माझ्याबरोबर काही होणार नाही आहे, मी जातो, असंही आता म्हटलं जातं. आणि जेव्हा त्यांनी जायचा निर्णय घेतलेला असतो ना, तेव्हा मात्र आता वीणा पण सांगत असते तरी ऐकत नसतात ते. मग आता इकडे वरदच्या डोक्यामध्ये कल्पना आलेली असते. म्हणूनच ना आता वरद लगेच म्हणतो की बाबा मला ना खरं तर ना सायन्सचा प्रोजेक्ट करायचा होता, मग मी विचार केला सायन्सच्या प्रोजेक्टमध्ये तुम्ही जरा मला हेल्प कराल, पण जर आता तुम्ही जात असाल तर माझा प्रोजेक्ट तर कसा होईल, जाऊ दे, मग माझा काही नंबर येणार नाही, सगळीच जणं पुढे येतील. वरदने खरं तर ना मुद्दामून हे सगळं केलेलं होतं, कारण आहे ना त्याला असं वाटत होतं की बाबांनी ना घरी थांबावं, पण ते लक्ष्मी आणि आईचं ऐकत नसतात ना, त्यामुळे ही युक्ती त्याने केलेली असते. आणि तेव्हाच ना बाबा म्हणतात की ठीक आहे, मी काही आज डिलिव्हरीला जाऊ शकणार नाही आहे, लक्ष्मी तुमचं तुम्ही करा, मला आज वरदला मदत करायची. मग आता लक्ष्मी आणि वीणा ना या दोघीही जणी वरदला म्हणतात खरंच ना तू खूप मोठा झाला आहे. इकडे आता भावना जी आहे ती बाहेर निघालेली असते, कारण लोकांचे प्रश्न सोडवणं देखील तितकंच गरजेचं होतं आणि त्याचसाठी ती जरा घराबाहेर पडलेली असते. आणि तेव्हाच ना तिथे गाडी वगैरे तयार झाली आहे, मॅडम चला आपण जाऊया. पण भावनाचं म्हणणं असं असतं की मला गाडीतून वगैरे कुठे जायचं नाही आहे, मी जे काही करणार प्रचार जो सगळा करणार आहे तुम्ही पायी चालत करणार आहे, कारण मला सगळ्यांची मतं तर ऐकायला हवीत ना, प्रत्येकाचं काय मत आहे त्यांच्या घराघरात जाऊन मला जाणून घ्यायचं आहे, मी फक्त गाडीतून फिरले तर कसं होणार आहे, असंही तिचं म्हणणं असतं. दुसरीकडे आता जो विश्वा आहे तो जानूच्या केबिनमध्ये आलेला असतो. जानू त्याच्याशी बोलायचा प्रयत्न करत असते, पण विश्वा तिला म्हणत असतो की का तू आता मला गृहीत धरते, तुम्हाला गृहीत धरणं सोडून दे, कारण त्याचा काही उपयोग नाही आहे. ज्या वेळेला तुझी मेमरी आली, तुला सगळं काही आठवलं, तेव्हा तू हा विचार केला नाही की मला काय वाटेल, मला काय वाटणार नाही, तेव्हा फक्त तू स्वतःचा विचार केला असता. मग आताही तू माझा कोणताच विचार करू नको, त्याने ठामपणे तिला सांगून टाकलेलं असतं तुझ्या मर्जीने कर. इकडे आता जी काही भांडणं चाललेली असतात ना, ती मस्त CCTVमधनं कॅमेऱ्यातनं बघायचं काम मात्र जयंतचं सुरू असतं. जयंत हे सगळं काम करत असतो. जयंतला मजा येत असते खरं तर या सगळ्यामध्ये, कारण या दोघांची भांडणं होत आहेत हे तो बघत असतो. हेच दुसरीकडे आता जानूची आणि विश्वाची भांडणं अगदी टोकाला जाऊन पोचलेली असतात. तो ऐकत नसतो, तो सरळ सांगतो की मला तुझ्याबरोबर फ्रेंडशिप वगैरे सुद्धा करायची नाही आहे, असंही त्याने आता म्हटलेलं असतं. आणि त्यामुळे ती म्हणते की प्लीज असं नको करूस यार, सगळंच नको माझ्यासोबतचं नातं तोडू, पण तो ऐकत नाही, तो डायरेक्ट निघून जातो. मग जानू म्हणते खरंच याने माझ्यासोबत फ्रेंडशिप तोडली तर काय, पण या सगळ्याचा आनंद जयंतला होत असतो. जयंत म्हणतो की का माहीत नाही यांची भांडणं झालीत, पण एका अर्थीनं मला बरं वाटतंय, ह्या दोघांची भांडणं झालीत आणि दोघंही जण अशी लांब झाली आहेत ते.
असाही आता त्याला आनंद वाटत असतो. तर इकडे तो आनंद तसाच साजरा करत असतो. त्याला काही ऐकायला येत नसतं त्यांचं डिस्कशन काय चाललं आहे, फक्त त्यांचं मोमेंटम त्याला दिसत असतात. म्हणजे तो तिच्यासमोर हात जोडत असतो की माझ्या मागे मागे येऊ नको, आणि हे सगळं बघून त्याला आता आनंदाच्या उकळ्या फुटत असतात. दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की भावनासाठी सगळी सोय ना इथेच करून ठेवलेली असते. भावना म्हणत असते की काय हे तुम्ही तर सगळंच इथे आणून ठेवलं आहे. हो हो, काय ना तुझ्यासाठी हे सगळं काय मी इथे आणलं आहे. काय ना प्रत्येक जणांचं जे काही म्हणणं असेल ते मांडायला इथपर्यंत येतील, त्यामुळे तुला कुठे जायची गरज नाही आहे. मग आता एक रिक्षावाला माणूस आलेला असतो आणि तो येऊन त्याचं मत मांडत असतो. म्हणत असतो की मॅडम खरंच ना सगळं जगणं मुश्किल झालं आहे बघा. म्हणजे तुम्हाला सांगू का काय प्रॉब्लेम आहे ना, की बघा मी काम तर करतो आहे, माझं रिक्षाचं धंदा तर माझा होतो आहे, पण माझे पार्ट ना चोरीला जातात. मग त्याच्यामुळे मला रिक्षा पुढे दुसऱ्या दिवशी चालवणं कठीण होतं आहे. तुम्ही काहीतरी यावर करा ना. त्यावर आता सिद्धू म्हणत असतो की ठीक आहे, यावर आपण तुझ्या गाडीचं आपण काम करून घेऊया. पण त्यावर त्या रिक्षावाल्याचं असं म्हणणं असतं की गाडीचं काम करून घेऊन सोल्युशन नाही आहे, आज काम करू आपण आणि उद्या पुन्हा जर तोच प्रॉब्लेम झाला तर त्याचं काय करायचं. मग त्यापेक्षा ना जी ही मुलं जी चोरी करतात ना तिथे कुठेतरी आळा आणायला हवा ना, यासाठी काहीतरी प्रयत्न करायला हवे, असं काहीसं आता बोललं जात असतं. मग आता ठीक आहे, आपण यासाठी प्रयत्न करूया आणि त्या मुलांच्या शिक्षणाचं जे काही आहे ना ते सुद्धा प्रयत्न करून बघूया की काय होतं आहे ते, असंही आता सांगितलं जातं. एवढ्या सगळ्या गोष्टी आता सांगितल्यानंतर त्याचा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. दुसरीकडे दोन बायका नुसत्या पाण्यावर ना कसा भांडत तिथपर्यंत आलेल्या असतात. काय तर म्हणे त्यांना पाणी नाही भेटले, त्यावर ना त्यांनी आता आकाश तांडव केलेला असतो पाण्यामुळे. मग हिला पाणी भेटले, मग हिने पाणी जास्त घेतले, मग हिच्यामुळे आम्हाला पाणी भेटले नाही, असं काहीसं आता चालू असतं. आणि जे काही चालू असतो गडबड गोंधळ, त्यावर भावना त्यांना म्हणत असते की शांत व्हा, आणि भावना त्यावर सोल्युशन काढते. भावना म्हणत असते की मला माहिती आहे तुम्हाला प्रॉब्लेम होत असेल, पण तुम्ही काळजी करू नका, यावर आपल्याकडे एक सोल्युशन आहे. तुम्ही पाणी कमी वेळामध्ये भरताय का, तुम्ही एक काम करा, एक कळशी आज भरली म्हणून लगेच उद्याला पाणी हवं आहे म्हणून ती कळशी फेकून नाही द्यायची. आता मला सांगा हे पाणी किती दिवसाचं साठवलेलं आहे, तसंच असतं ते सुद्धा, मग ते वापरू शकता. आणि तुम्हाला अजून काही अडचणी असतील ना तर ते सांगा. तर तुमच्या चाळीमध्ये जर कमी असतील ना नळ, तर आपण ते नळ वाढवून घेऊया, आणि त्याचबरोबर तुम्हाला पाणी जास्तीत जास्त कसं येईल ना याचासुद्धा मी विचार करेन, असं देखील आता सांगितलेलं असतं. मग जेव्हा एवढ्या चांगल्या सवयी ज्या बायकांना सांगितल्या जातात तेव्हा भावनाचं खरंच त्या कौतुक करू लागतात. भावनाला त्या म्हणत असतात की तुमच्यासारखं उमेदवार ना खरंच असायला हवं, म्हणजे आमच्यासारख्या बायकांचा विचार केला जातोय ना यातच आमचं खूप भलं आहे, असंही आता म्हटलं जातं. तेवढ्यात एक बाई येते आणि ती रडत येत असते. तिचा नवरा रोज दारू प्यायचा आणि तो दारू पिऊन तिला मारायचा आणि तिच्याकडनं पैसेसुद्धा घेऊन जायचा. आणि मगच ती रडत आता तिथपर्यंत आली होती. आणि रडत जेव्हा ती तिथे येते ना तेव्हा ती आता म्हणत असते की मला ना कळत नाही, सगळ्यावर काहीतरी बंदी आणायला हवी. बघा माझा नवरा माझ्याचबरोबर काय, बाकी इतर लोकांसोबतसुद्धा तेच होतं आहे, म्हणूनच तर कळत नाही आहे की काय चाललं आहे नेमकं. सगळीकडं ना वाट लागली आहे आमची. मग आता लगेच भावना विचार करते, यावर आपल्याला एकच सोल्युशन करायला हवं, त्या वस्तीत जायला हवं, वस्तीतील काही लोकांना भेटायला हवं, आणि त्यानंतर या सगळ्याची पडताळणी करूनच आपल्याला सगळ्या काही गोष्टी करणार आहेत. म्हणजेच आपण जेव्हा या सगळ्याची पाहणी करू ना तेव्हा एक काम करूया, आधी वस्तीतलं एखादं जे दुकान आहे दारूचं ते बाहेरचं बंद करूया, बाकी नियंत्रणात आणायचं असेल तर काउन्सिलिंग करूया. मुक्ती जे केंद्र आहे त्यामध्ये काउन्सिलिंगचा प्रकार असतो आणि त्या प्रकाराचा आपण फायदा करून घेऊया या पुरुषांसाठी, कारण ह्या बायकांना जर त्रास होत असेल तर तो खूप भयंकर असा आहे. आणि तुमच्या रोजगाराचं सुद्धा आपण बघूया, तुम्हा सगळ्या बायकांसाठी कामं वगैरे सगळी बघूया, हेही आता सांगितलेलं असतं. ते एवढं सगळं सांगितले म्हटल्यावर भावनाचं कौतुक त्या बायका आता करत असतात. तर दुसरीकडे आता पाहायला मिळतं की ते वरद आणि त्याचसोबत श्रीनिवास यांचं कन्व्हर्सेशन सुरू असतं, कारण त्यांना ना आता लवकरात लवकर एक मस्त असा प्रोजेक्ट तयार करायचा असतो, पण प्रोजेक्टचा टॉपिक काही त्यांना जमत नसतो की काय करायचा टॉपिक, डोकं चालत नसतं टॉपिकसाठी. आणि त्यामुळेच त्याला आता विचार करत असतो रोबोटिक काही करायचं का, पण नाही AIचं काही करायचं का. त्यापेक्षा आता श्रीनिवास म्हणतात की आता बघ सध्या पेट्रोल डिझेल महाग झालं आहे, मग त्यावर आपण काहीतरी करूया ना, त्यावर सुद्धा सोल्युशन मिळेलच की आपल्याला, असं काहीचं त्यांचं प्लॅनिंग ठरत असतं. आणि ते आता जेव्हा प्लॅनिंग करत असतात त्याच्यामधलं आता ते वरदला आवडतं. वरद म्हणतो ठीक आहे बाबा, पण माझा पहिला नंबर यायला हवा हा प्रोजेक्टमध्ये. हो हो, पहिला नंबर येणार ना तुझं प्रोजेक्टमध्ये, तू का काळजी करतोस, असंही आता सांगितलं जातं. दुसरीकडे आता भावना जी आहे ती सगळे प्रॉब्लेम्स एकेकाचे सॉल्व्ह करत असते. तेच आता सिद्धू म्हणत असतो की तू काळजी करू नकोस, मी आहे ना, मी एकेकाचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देतोय, मग तू आहेस आणि मी आहे, पण प्रत्येक ह्याच्यावर
सोल्युशन काढूया. काय आहे ना, प्रत्येकाचे काही ना काही प्रॉब्लेम्स आहेत, पण त्यावर आपण जर एकत्र उभे राहिलो ना तर नक्कीच ते काम आहे ना फटक्यात होईल असंही आता तो म्हणत असतो. भावनालासुद्धा आता हे सगळं कारण आहे ना जड जात असतं, कारण का त्याची प्रेग्नेन्सी असते आणि त्यातच आता सिद्धू मात्र तिला चांगलाच मदत करत असतो. त्यामुळे तिला आता थोडं का होईना रिलॅक्स वाटत असतं. पण इकडे सिद्धू प्रत्येक वेळेला भावनाच्या पाठीशी ना खंबीरपणे उभा असतो. त्यातच आता भावना खूप जास्त खुश असते. तर आता भावना आणि सिद्धू जे आहे ते दोघंही जण एकमेकांना इतकं समजून घेत असतात ना की बघायलाच नको. म्हणजे आता सिद्धूला भावनाची काळजी असते, कारण ती प्रेग्नंट आहे. मग तिचाही विचार तो मनामध्ये करत असतो की हिला बाहेर जर घेऊन गेलो तर त्याचा त्रास होईल, म्हणून त्याने घरातच हे सगळं नियोजन केलेलं असतं. दुसरीकडे आता पाहायला मिळतं रस्त्यावर ना जानू जी आहे ती विश्वाच्या मागे मागे जाते, कारण तिला ना आता विश्वाला थांबवायचं असतं. विश्वाला ती कसं कसं थांबवते. विश्वा तिला सरळ म्हणतो की तू माझ्या मागे येऊ नकोस, मी तुला पहिल्यांदाच सांगतोय. पण विश्वाचं ऐकायला ती तयार नसते, कारण तिला ना आता काही झालं तरीसुद्धा त्याचा पाठलाग करायचा असतो, कारण का त्याचा इतका राग असतो ना की तो राग कुठेतरी शांत करायला हवा असं जानूला वाटत असतं. म्हणून जानू त्याला समजवायचा प्रयत्न करते. एक माणूस सुद्धा रस्त्यावर म्हणतो की काय झालं, हा तुम्हाला त्रास देतोय का? तर जानू म्हणते की हो बघा ना, हा मला त्रास देतोय. मग तुम्हाला कशाला मध्ये पडायचं आहे असं विश्वाही म्हणतो, कारण आहे ना ह्या मुलीने मला फसवले. तर जानू म्हणत असते की तुम्हाला प्रॉमिस केलेस आणि ते पूर्ण करत नाही आहे. तर विश्वा म्हणतो कसलं प्रॉमिस, कसलं, म्हणजे मला सांग ना. म्हणजे तू जेव्हा तुझ्या लग्नामध्ये तुझ्यासाठी मी आटापिटा करत होतो की तुझं लग्न होऊ नये त्या माणसासोबत, पुन्हा तू त्या सगळ्या अडचणीत पडू नयेस यासाठी मी प्रयत्न करत होतोस, पण तेव्हा तू माझ्या काय केलंस, कानाखाली मारलीस. तेव्हा तुला माझा विश्वास पटत नव्हता, मी सांगत होतो त्या गोष्टी पटत नव्हत्या आणि तेव्हा तुम्हाला कानाखाली मारलंस आणि तिकडनं घालून दिलंस आणि नंतर तू स्वतःच्या मनातच केलंस ना त्याच्यासोबत लग्न. त्यावर जानू त्याला समजावते. जानू म्हणत असते की मी लग्न फक्त त्याच गोष्टीसाठी केले की बदला घ्यायचा आहे. का समजत नाही विश्वा तुला? विश्वा म्हणतो की हो, प्रत्येक गोष्टीचं तुझ्याकडे सोल्युशन असतं ना, मग तूच कर सोल्युशन काढ, माझ्याशी बोलायला येऊ नकोस, मला नाही बोलायचं तुझ्याशी, असं तिने ठामपणे त्याने सांगून टाकलेलं असतं. इकडे आता सिद्धूसोबत व्हिडिओ कॉलवर बोलत असतात श्रीनिवास आणि लक्ष्मी, कारण अधिक मास आहे तर अधिक मासामध्ये जावयाचा मान केला जात असतो आणि त्यामध्ये आता जयंतला व्हिडिओ कॉलवर घ्यायचं असतं, पण ते काही आता ह्यांना जमत नसतं, म्हणजे कॉन्फरन्स कॉलमध्ये व्हिडिओच्या, पण ते काही जमत नसतं. सिद्धू म्हणतो की थांबा, एक मी काम करतो, मी जयंतला लाईनवर घेतो आणि जयंतला स्वतः त्याने व्हिडिओ कॉल केलेला असतो आणि त्याला स्वतः तो लाईनवर घेतो आणि मग आता सगळीच तिघही जण बोलत असतात. तर त्याच वेळेला लक्ष्मी आणि श्रीनिवास म्हणतात की अधिक मास सुरू झालेला आहे आणि तुमचा जावई म्हणून तुमचा आता आम्हाला काही झालं तरी मानपान करायचं आहे आणि त्यामुळे तुम्हा दोघांनाही काही झालं तरी यावं लागणार आहे, मी तुमचं काहीसुद्धा ऐकणार नाही आहे, त्यामुळे या असंही आता म्हटलं जातं. मग तेव्हा ते म्हणतात की काय खरंच हे सगळं शक्य आहे ना? हो हो, आम्ही येऊ ना, काहीच टेन्शन नाही आहे. जयंतही तेव्हा हो असं म्हणतो. तर इकडे जो सिद्धू आहे तो सुद्धा होकार देतो. पण इकडे आता सिद्धू विचार करतो की भावनाला सांगायचं नाही, सरप्राईज द्यायचं, पण भावनाला माहिती असतं, कारण ऑलरेडी तिला कळलेलं असतं की आपल्याला जायचं आहे करून. मग आता ती म्हणत असते की काय जायचं आहे ना आपल्याला उद्या. सिद्धू म्हणतो की जरा पण काही गोष्टी लपवायला गेलं ना का तुला लगेच संपतं. इकडे आता जयंत पण जानूपासून लपवणार असतो, पण जानूपासून लपवायचं कुठे जमतं आहे त्याला. जानूपासून लपवायला गेला तर कसं होईल. तर इथे जानूने सुद्धा ऐकलेलं असतं, त्यामुळे जानू म्हणते की उद्या आपल्याला जायचं आहे ना, हो जाऊया आपण, असंही ती आता कसं कसं त्याला सांगत असते. आणि जेव्हा ती त्याला असं सांगते ना, तिच्या मनात विचारही येतो की हा असा कसा एका शब्दात ऐकला गेला, काहीतरी गडबड तर आहेच, हाही विचार मनामध्ये येऊ लागलेला असतो. इकडे आता वीणा आणि त्याचसोबत लक्ष्मीची खूप जास्त धांदल उडालेली असते, कारण कामंही पटापट आवरायची असतात, कारण जेवायला बोलवलेलं असतं सगळ्यांना आणि जेवायलासुद्धा चांगले अनारसे वगैरे या सगळ्या गोष्टी करायचं ठरलेलं असतं आणि त्यामुळेच मग आता ठरलेलं असतं की एवढं सगळं बनवायचं, मग घाई तर होणारच ना. आणि त्यात भावना, सिद्धू, आनंदी सगळेजण येणार आहेत. मग त्यांची धांदल उडालेली असते, कारण हा अधिक मासाचा सण जावयाचा मानपानाचा असतो, त्यांच्यासाठी खूप सारे गिफ्ट्स वगैरे सुद्धा आणलेले असतात आणि त्यामध्ये बँकेतसुद्धा त्या सगळ्या कामात त्यांना मदत करत असतो. तर दुसरीकडे आता पाहायला मिळतं की एवढं सगळं तर चांगलं होत असतं. त्यातच इकडे आता जानू तयार वगैरे झालेली असते आणि जानू तयार वगैरे होते आणि म्हणत असते की काय करायचं आहे, चल झालं आहे ना तुझं, पण आपल्याला निघायचं आहे ना. तो म्हणतो की हो निघायचं आहे, पण मी काय म्हणतो मला ना जरा काम होतं, त्यापेक्षा एक काम करूया का, आपण संध्याकाळी जायचं का. त्यावर जानू म्हणते काम आहे, असं कसं म्हणतो काम आहे, काल तर तू बोललायच नाही बाबांना येणार आहे करून, मग आता तू कामाचं निमित्त मला का सांगतो. आणि तुला तर एवढं चांगलंच माहिती आहे की आई बाबांनी सगळी तयारी करून ठेवली असणार आहे, आपली उलट ते वाट बघत असणार आहेत
आणि तसंही जीज पण तिथेच येणार आहे आणि भावनाताई पण. मग आपण इथे थांबून कसं चालणार आहे, आपल्याला जावं लागणार आहे असं देखील आता ती म्हणत असते. तेव्हाच मग आता जो जयंत असतो तो म्हणत असतो की ठीक आहे, पण तू मी काय म्हणतो ऐकतेस का तू माझं, पण संध्याकाळी जाऊया. पण जानू ऐकत नसते, जानूचा हट्ट असतं. जानू म्हणते ठीक आहे, तुम्हाला नाही यायचं तर नका येऊ, मी जाते, कारण तसंही माझ्यासाठी जीज आणि त्यासोबत भावनाताई थांबली असणार आहेत. मग मी जाते, तुम्ही नका येऊ. पण जानूला काही एकटं सोडायचं नसतं. इकडे भावना सिद्धू आलेली असतात आणि त्याच वेळेला आनंदीसुद्धा असते आणि ती म्हणत असते की आम्ही आलो. मग त्यांना बाहेरच थांबवलं जातं आणि मग त्यांचं औक्षण वगैरे केलं जातं, कारण त्यांना औक्षण वगैरे करूनच आता घरात घ्यायचं असतं. हे तर होतं, औक्षण वगैरे करून त्यांना घरात घेतलं जातं. आणि मग काय, जानू आली आहे का, जानू अजून कशी काय आली नाही, हा प्रश्नसुद्धा त्यांना पडलेला असतो. कारण जानू तर एवढ्यात यायला हवी होती, कारण जानू तर पुण्याला राहते ना, मग जानूने इथे यायला वेळ नको घालायला हवा असं वाटत होतं. पण जानू काही अजूनपर्यंत पोचलेली नसते. म्हणूनच आता सगळ्यांनाच टेन्शन येतं की जानू कशी काही पोचली नाही. भावनाला वाटत होतं की आपण जायच्या आधी जानू तिथे येऊन पोचलेली असणार आहे, पण जानू आली नसते. मग जानूची आपण वाट बघूया, जानू आली ना की आपण जेवायला सुरुवात करूया असं काहीसं त्यांचं ठरतं. आणि मग जानूची वाट बघत ती लोकं थांबलेली असतात. पण बराच वेळ झाला तरी जानू आणि ते घरातच असतात. त्यांची भांडणं ही सुरूच असतात. आणि जेव्हा ही भांडणं सुरू असतात ना, तेव्हा तो मुद्दामून जयंत काय करतो, त्याला जायचं नसतं आणि त्यासाठी तो कारणं शोधत असतो फक्त जायचं नसल्यामुळे. आणि मग तो म्हणतो की मला ना इथे आता कॉफीचा मग आहे ना, तो हातावर पाडून घेतो, जेणेकरून त्याला हातावर कॉफीचा मग पडल्यानंतर चटका लागेल आणि त्या चटक्यामुळेच त्याचा हात पूर्णपणे भाजला जातो. आणि जेव्हा त्याचा हात भाजला जातो ना, तेव्हा आता जानू म्हणत असते की बापरे एवढं लागलं आहे, त्याच्यापेक्षा एक काम करा, तुम्ही घरातच थांबा, मी जाऊन येते, कारण तुम्हाला लागलं आहे ना आणि तुम्हाला त्रासही होतो आहे, त्यापेक्षा तुम्ही घरीच थांबा, नका येऊ तुम्ही, असंही ती आता म्हणत असते. पण इकडे जयंतला कुठे जमते जानूला सोडायचं, कारण त्याला असं वाटत असतं की जानूला आपण सोडायचं कसं. जानू म्हणते मी जाईन ना, कॅबने येईल आणि तुम्ही काळजी करू नका. पण एकटीला सोडणं त्याच्या जीवावर आलेलं असतं. इकडे अजूनही जानू आलेली नसते, पण भावना आणि त्याचसोबत आनंदी जी आहे ती बराच वेळ झालेला आलेली असते आणि अजूनही त्यांना भूक पण लागलेली असते. आनंदी सरळ म्हणते की आजी आजी मला भूक लागली, कधी येणार आहे ही जान्हवी मावशी, मग आता आपण जेवायचं का, असंही त्यांचं ठरत असतं. मग ठीक आहे, आपण आहे ना एक काम करूया, आपण लहान यांना जेवायला घेऊया आणि ती कधी येईल काय माहिती. मग इथे सिद्धूही म्हणतो की हो मलाही खूप जास्त भूक लागली. मग सिद्धूही म्हणतो की मलाही दिलात ना तरीही चालेल. मग आता सिद्धूला आणि त्याचसोबत सगळ्यांना ह्या लहान लहान मुलांना जेवण वगैरे वाढून घेतलं जातं, कारण त्यांची वाट बघणं किती वेळ थांबणार आहे ना, ते पॉसिबल नसतं. आणि त्यामुळेच आता जेवण वगैरे आपण वाढून घेऊया असं ठरतं. आणि मग तेव्हा मला पण ओवाळायचं, औक्षण माझं पण करायचं, असं आता हट्ट हा हिच्या आनंदीचा सुद्धा असतो. मग आनंदीला सुद्धा सांगितलं असतं की हो हो. मग आता आनंदी ही सिद्धूच्याच मांडीवर बसते आणि मग तिचंसुद्धा औक्षण वगैरे केलं जातं. मग सिद्धूला गिफ्ट दिलं जातं, सिद्धूला खायला वगैरे दिलं जातं, गोडाचं अनारसे केलेले असतात ते, त्याचसोबत आनंदीलासुद्धा गोडाचं खायला वगैरे दिलं जातं, तिलाही गिफ्ट दिलं जातं, त्याच्यामुळे ती खूप खुश असते. आणि त्याच वेळेला म्हटलं जातं की आम्हाला जेवढं जमतं तेवढं आम्ही केलं, खरंच जर काही राहिलं असेल तर सॉरी हा, असंही आता म्हटलं जातं. आणि जेव्हा ह्या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात तेव्हा आता सिद्धू म्हणत असतो की याची काहीच गरज नव्हती. मी तर म्हणतो की एवढं सगळं नाही दिलं असतंच ना तरीही चाललं असतं, कशाला एवढं सगळ्याचा वापर हे केला असतो, नाही केलं असतंच ना तरीही आम्ही काही बोललो नसतो, असंही आता सिद्धू श्रीनिवास आणि लक्ष्मीला समजावून सांगत असतो. पण जावयाचा मान हा करावा लागतो आणि त्यामुळे आम्ही एवढं तर करूच शकतो ना, असंही आता श्रीनिवास आणि लक्ष्मी म्हणतात. दुसरीकडे अजूनही जानू आणि तो जयंत आहे तो घरातच असतो. जानू म्हणत असते की ठीक आहे तू येऊ नकोस, मी जाते आणि तू थांब इथेच घरात. पण तो म्हणतो की तू कसं शक्य आहे तुला, म्हणजे मला एवढं लागले तरी सुद्धा तुला जायची पडली, का असं करतेस तू. आता जयंतचा राग आहे ना अनावर झालेला असतो, कारण त्याला त्याच्याकडे जायचं नसतं आणि जानूने हट्ट धरलेला असतो. जानू आता मनातल्या मनात म्हणते की ती नालायक माणूस असेल हा, हे जर ह्याच्या कोणाच्या नातेवाईकांकडे जायचं झालं असतं तर मी असं नाटक केलंही नसतं, कारण का उलट आपण कुठेही जाताना चांगल्या मनाने जातो, पण हा माणूस एवढं भयंकर रूप आहे ना तिने आता त्याचं बघितलेलं असतं, त्याच्यामुळे ना आता नकोसं झालेलं असतं तिला. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. पुढील भागातमध्ये ना मुद्दामून जाणून ना ह्याला खारे अनारसे आता गिफ्ट म्हणून दिलेले आहेत आणि मग त्याला ते खारट लागत आहेत आणि मग त्याला जानू वेड्यात काढते. ती म्हणते गोड आहे, तो म्हणतो खारट आहे आणि तो अगदी वेडा झाला आहे. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला आहे कमेंटमध्ये सांगा. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागात, तोपर्यंत टाटा बाय.